ही दहशत मोडली गेली पाहिजे, तरच या मृत्यूला काही अर्थ राहणार आहे. म्हणजे ते बलिदान वाया जाऊ नये एवढीच अपेक्षा आहे या सगळ्याच्यातून. संपली पाहिजे दहशत, नाही तर हा महाराष्ट्र सुद्धा कुठे चाललाय असं वाटावं ही परिस्थिती आज दिसते आहे. बीडच्या रूपानं दिसते आहे. ती महाराष्ट्राची काळजी, देशाची काळजी वाटावी इतकी वाईट परिस्थिती आहे. थोडं साहेब, खरं तर या ठिकाणी हा प्रश्न विचारावा का नाही माहीत नाही, पण मनोज जरांगे पाटील यांनी एक प्रश्न उपस्थित केला आहे की राहुल गांधी हे परभणीमध्ये आले होते, मात्र परभणीहून त्यांना या ठिकाणी येण्यासाठी गाडी भेटली नसेल, गाडीला डिझेल भेटले नसेल, असं त्यांचं मत होतं. त्या बाबतीत आम्ही कळवलेलं होतं, परंतु त्यांचे कार्यक्रम जे असतात ते काही दिवस अगोदर ठरतात. आम्ही कळवलं त्यावेळेस ते कार्यक्रम त्यांचे नियोजित झाले होते, परंतु आमच्या सगळ्यांना संवेदना त्या बाबतीतली आहे. असं काही त्याच्यात हे करण्याचं काही कारण नाही. आता का स्वतः अमितजी सुद्धा येऊन गेले, मी आज आलो, आणि अनेक लोक खरं म्हणजे तसं याच्यात पक्ष हा सुद्धा विचार बाजूला ठेवला. जात धर्म पक्ष याच्या पलीकडे मानवतेचा विचार हा आहे. याला कोणती अशी मर्यादा चौकट घालू नये या मताचा मी आहे.